काय राहणार आहे? अमरावती जिल्हा खरीप आढावा बैठक आज झाली। या बैठकीमध्ये रासायनिक खतं आणि बी बियाणे यांचं संपूर्ण नियोजन आम्ही केलं। काही राज्य सरकारकडून अजून अमरावती जिल्ह्याला बी बियाणं आणि त्या ठिकाणी रासायनिक खतं लागणार आहे, त्याची आम्ही पुरवठा करू। सोबतच सेंद्रिय खतं हे जास्तीत जास्त वापर कसा होईल, जैविक पद्धतीने त्या ठिकाणी कसं आपल्याला अमरावती जिल्ह्याला मजबूत करता येईल याचाही एक चांगला प्रेझेंटेशन झाला। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती पर्वानिमित्त या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खते कशी वापरावी याकरता प्रात्यक्षिकं तयार करणे, याकरता कार्यशाळा घेणे, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून MOU तयार करून मोठ्या प्रमाणावर प्रोडक्टिव्हिटी वाढेल असा या ठिकाणी तंत्रज्ञान अवलंबणे याही विषयावर चर्चा झाली। जे बँका या अमरावतीमध्ये प्रायव्हेट बँका, नॅशनलाइज बँका या शेतकऱ्याला कर्ज वाटप करत नाही, त्यामुळं मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर DCC बँकेने कर्ज वाटप केलं, जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलं, पण प्रायव्हेट बँकांनी मात्र आडमुठाईपणा केली। आम्ही यावेळी सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रायव्हेट बँका अमरावतीचं पाणी, रस्ता, वीज वापरतात त्या बँका शेतकऱ्याला कर्ज देत नाही, त्यांना वेटीस धरतात, त्या बँकावर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेल्या आहेत। सोबतच या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पीक विमा योजनेमध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना मिळत नाही, त्याचाही विचार या ठिकाणी करण्यात आला। त्याच्याबद्दलचे मी परवा मुख्यमंत्र्याकडे बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही मांडू। या ठिकाणी खरीपाचं नियोजन, कर्जाचं नियोजन, जलसंधारणाचं नियोजन, या जिल्ह्याची वॉटर स्टॅबिलिटी वाढली पाहिजे याचंही नियोजन आम्ही केलेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या खरीप आढावा बैठकीमध्ये आमचे सर्व खासदार, आमदार यांनी बसून जिल्ह्याचं नियोजन जे केलं त्यातनं आम्हाला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे नियोजन पुढच्या वर्षापर्यंत आम्हाला पूर्ण करायचं आहे।